श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतो पुढील 6 मिनिटांकडे लक्ष द्या, कारण त्यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा तुम्ही माझ्याकडून महत्त्वाचे आशीर्वाद गमावू शकता. देव म्हणतो, तू माझे बाळ आहेस. मी या क्षणी तू आहेस त्या मंदिरात येईन आणि ज्यांनी तुझ्या प्रेम, आशा आणि सुखांना दुःखामध्ये रूपांतरित केले, त्या सर्वांना मी शिक्षा देईन. देव म्हणतो, माझ्या मुला, मी तुझ्याकडे परत येत आहे. गेल्या अनेक वर्षात तू जे काही गमावलेस त्यामुळे तू आयुष्यात खूप मौल्यवान धडे शिकला आहेस. मी तुमचा बचावकर्ता आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे. म्हणून उभे राहा आणि सक्रिय राहा. जोपर्यंत तुमच्या परिस्थितीत आनंद प्रकट होत नाही तोपर्यंत बाळा, तुझ्या हृदयातील वेदना, त्रास आणि ओझे मला समजते. दीर्घ श्वास घ्या आणि मला मनापासून हाक मारा. तुमचे दुःख दूर करण्यासाठी आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मी येथे आहे. देव म्हणतो, मी फक्त चांगला होण्याचा प्रयत्न करणारा देव नाही. मी आंतरिकदृष्ट्या चांगला आहे. माझा स्वभाव तुमच्यामध्ये विकसित होतो, तुम्हाला माझ्या चांगुलपणाचा भागीदार बनवतो. माझ्या दयाळूपणाने ज्यांच्याकडून तुम्हाला कृपा हवी आहे त्यांच्याशी मी तुमची कृपा करीत आहे. तुम्हाला मी लवकरच त्रास आणि निराशेतून बाहेर काढणार आहे. देव म्हणतो, माझ्या मुला, तू माझ्या दृष्टीने नीतिमान आहेस. हे तुझ्या आत खोलवर जाणण्याची वेळ आली आहे. तुमची चूक नाही. तुमचे हृदय तुम्हाला दोषी ठरवू शकते, परंतु मी तुमच्या हृदयापेक्षा मोठा आहे आणि मला सर्व गोष्टी माहीत आहेत. तुमच्या हृदयाला फक्त तुमचा अपयशाचे दिवस आठवतात, पण मी त्या गोष्टी तुमच्यापासून खूप दूर केल्या आहेत. काही लोकांनी क्षमा करण्यास नकार दिला तरी काही फरक पडत नाही. परिवर्तनाच्या प्रक्रियेत याच क्षणी तुमच्यामध्ये एक परिवर्तन घडत आहे, जे तुम्हाला आणि तुमची परिस्थिती बदलत आहे. संक्रमण झाले आहे, प्रमोशन उलगडत आहे आणि बरे होण्याच्या मार्गावर आहे. तुम्ही देवाचे लाडके भक्त आहात. बाळा, तू माझी किती पूजा करतोस. बाळा, तुझ्यातील आत्मा भूतकाळातील सर्व कचरा आणि घाण काढून टाकत आहे, तुम्हाला पूर्णपणे शुद्ध करत आहे. आज मी तुझ्याशी बोललेल्या शब्दांमुळे तू शुद्ध होत आहेस. देव म्हणतो, माझ्या मुला, अशी वेळी फसवू नकोस जेव्हा सर्वात विश्वासू लोकही चुकीच्या मार्गावर जाऊ शकतात. माझी भक्त माझा आवाज ऐकतात. माझे संदेश ऐका आणि लाटा कमी होईपर्यंत आणि तुम्ही माझ्या शांततेत गुरफटून जाईपर्यंत मी तुम्हाला खवळलेल्या समुद्रात मार्गदर्शन करीन. माझी शांती, जी सर्व समजूतदारपणाच्या पलीकडे आहे, ती तुमच्या हृदयाचे आणि मनाचे रक्षण करेल. तुमचे हृदय नाराज होऊ देऊ नका, कारण मी जी शांती देऊ करतो ती जगाची शांती नाही, तर मी तुमच्यासाठी फक्त भविष्यातच नाही तर इथे स्वर्गात आता एक जागा तयार करत आहे. तुमचे जीवन जगण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी आहे. माझ्या उपस्थितीने आणि चांगुलपणाने प्रत्येक क्षण भरले आहेत. तुम्ही प्रत्येक दिवस कसा पार कराल याचा विचार करून केवळ जगण्याच्या मानसिकतेवर बसू नका. तुमचे विचार वाढवा आणि लक्षात घ्या की हे सर्व तिथून सुरू होते
तुम्ही ज्या गोष्टीबद्दल सातत्याने विचार करता ते आशा किंवा भीतीने, त्याऐवजी माझ्या संदेशाला पूर्ण ऐका, ज्यामध्ये मी आहे आणि तुमच्या आयुष्यात व्यक्त केलेल्या प्रत्येक गोष्टीचा समावेश आहे. जेव्हा तुम्ही माझ्यावर प्रेम करता आणि माझे शब्द पाळता, तेव्हा मी त्या प्रेमाची प्रतिपूर्ती करतो आणि तुमच्याद्वारे स्वतःला केवळ पवित्र आत्म्याद्वारे तुमच्यामध्ये निर्माण होत असलेल्या दैवी स्वभावात तुम्ही भाग घेऊ शकता. माझ्या जीवनाचा मार्ग आनंद आणि शांततेने भरलेला आहे आणि मला तुमच्या भविष्यासाठी खूप अपेक्षा आहेत. बाळा, विरोधक काय करतोय याची मला बाळा, हालचाली आणि शांततेची कोणतीही बाह्य संकेत माझ्या कृतींना प्रतिसाद आहेत याची खात्री करा, कारण तू मौल्यवान आहेस. तू माझी मौल्यवान मालकी आहेस. माझ्या मुला, आणि तुझ्याकडे असलेल्या सर्व गोष्टींच्या पूर्णतेने तुला पुढे चालताना आज मी तुम्हाला अनेक वाईट गोष्टींपासून दूर नेईन आणि मी कोण आहे या भक्कम खडकावर तुमचे पाय ठेवीन. तुम्ही स्टार व्हाल. तुमच्या चालीरीतीने, मेहनतीने भरभराट करा. आज मी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली विपुलता धरा. देव म्हणतो, मला तुझे मार्ग दाखव, म्हणजे मी तुझ्या विश्वासपणावर अवलंबून राहू शकेन. देव तुमच्याशी बोलत आहे, बाळा, मला माहीत आहे की हे मागील वर्ष कठीण गेले, परंतु हा संदेश तुम्हाला आठवण करून देण्यासाठी येते आहे की देवाद्वारे तुम्ही सर्व काही साध्य करू शकता. हार मानू नका किंवा भीती तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून परावृत्त करू शकत नाही. लक्षात ठेवा, मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही यशस्वी व्हाल. आपण हे करू शकता. आपण अलीकडे सहन केलेली सर्व आव्हाने आणि वेदना पुरस्कृत केल्या जातील, कारण आपण हार मानण्यास नकार दिला आणि सकारात्मक पाहण्याचे निवडले. पुढे काय आहे ते सर्व उपयुक्त असेल. या महिन्यातील पहिला नियम म्हणजेच गेल्या वर्षीच्या वाईट गोष्टींवर लक्ष न देणे. देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा. 2022 मध्ये आपण शिकलेल्या 6 गोष्टी. 1. देव अजूनही नियंत्रणात आहे. 2. देव अजूनही राजा आहे. 3. आत्मा अजूनही माझ्या आत आहे. 4. मंदिर अजूनही आवश्यक आहे. 5. शत्रू अजूनही फसवत आहे. 6. वैभव त्याच्या मार्गावर आहे. देवाचा आशीर्वाद. देवाला काहीही अशक्य नाही. तुमचा विश्वास असेल तर कमेंट करा. मी प्रार्थना करतो की 2023 मध्ये देव माझ्यापासून किंवा माझ्या कुटुंबावरून कधीही हात काढून घेऊ नये. प्रिय देवा, तुझ्या आशीर्वादाबद्दल धन्यवाद. आमच्या पापांची क्षमा करा आणि आमचा गोंधळ दूर करा. आमच्यासोबत राहा, आम्हाला मार्गदर्शन करा आणि आमचे रक्षण करा. देव म्हणतो, जीवन तुमच्या मार्गावर विविध आव्हाने फेकून देईल. ते दुखावतील, परंतु ते तुम्हाला नष्ट करणार नाहीत. मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी कधीही तुझा नाश होऊ देणार नाही. तू माझे मूल आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो, 2024च्या शेवटपर्यंत बदल येणार आहे. तुमचे जीवन लक्षणीय सकारात्मक वळण घेईल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि खरे प्रेम तुम्हाला सापडेल. देव तुटलेलापणा पुनर्संचयित करू शकतो आणि त्यास सुंदर काहीतरी बनवू शकतो. तुम्हाला फक्त विश्वासाची गरज आहे. जरी ती मोहरीच्या दाण्याएवढी असली तरीही चिंता करण्यात आणखी एक क्षण वाया घालवू नका. देवाने आधीच तुमची काळजी घेतली आहे. तुम्ही भविष्याची काळजी करावी अशी तुमच्या मनातील वाईट विचारांची इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही वर्तमानाचा आनंद घेऊ शकत नाही.
त्यामुळे काळजी करणे थांबवा आणि देवावर लक्ष केंद्रित करा. त्याने तुम्हाला दिलेल्या प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या. ज्याला देवामध्ये आपला आनंद मिळतो त्याला कोणीही तोडू शकत नाही. मी देवाचे आभार मानतो. तुम्ही सहमत असाल तर गॉड इज ग्रेट टाईप करा. देव तुम्हाला म्हणतो तुमचे पुढचे वर्ष आश्चर्यकारक असेल. मी तुमची जीवन कहाणी आनंदात बदलत आहे. उपचार आणि यश येत आहेत. मी तुझ्यावर प्रेम करतो. देव तुम्हाला तुमची सर्व भीती, चिंता आणि तणाव त्याच्यासमोर अर्पण करण्यास सांगत आहे. तो तुम्हाला त्याच्या परिपूर्ण शांततेचा वर्षाव करेल आणि प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला सकारात्मक स्थितीत बदलेल. तो तुझ्यावर प्रेम करतो. नेहमी योग्य गोष्ट करण्यासाठी पुरेसे धैर्य बाळगा. जरी इतर करत नाहीत, गेलेल्यापेक्षा जे येत आहे ते चांगले आहे. तुमच्या मनाला प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्यासाठी तयार करा. जोपर्यंत तुम्हाला अभिमान वाटत नाही तोपर्यंत थांबू नका. तुला जे काही दिले ते कमीच आहे. कधीही आशा गमावू नका. जरी तुम्हाला वाटत असेल की ती संपली आहे, जेव्हा तुम्ही त्याची किमान अपेक्षा करता तेव्हा देव चमत्कार पाठवतो. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. संधीचे दरवाजे उघडतील, कर्ज माफ होईल, बिले पूर्ण भरली जातील, तुमची आर्थिक परिस्थिती बदलेल. त्यावर दावा करा आणि विश्वासाने ते स्वीकारा. तुमचा विश्वास असल्यास लव यू गॉड टाईप करा. देव म्हणतो तुम्हाला हे माहीत असणे आवश्यक आहे. माझे प्रेम मर्यादित नाही. तुमची चूक झाली तरी तुम्हाला बक्षीस मिळेल. चुका करा, मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो. मी तुला दुरुस्त करीन आणि तुला बरे करीन. तुमच्या मार्गावर येणारे चमत्कार काहीही थांबवू शकत नाही. ते आधीच पूर्ण झाले आहेत. देव तुमची परिस्थिती बदलत आहे. तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल. तुम्हाला दुखापत होत असलेल्या प्रत्येक ठिकाणी तो बरे करेल. सहमत असाल तर हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्यासाठी जे खरोखर आहे ते कधीही काढून घेतले जाऊ शकत नाही. तुमचे चमत्कार आधीच पूर्ण झाले आहेत. यावर विश्वास ठेवून चांगल्या ठिकाणाहून तयार करा. कधीकधी तुम्हाला जे हवे होते ते तुम्ही खरोखर पात्र आहात त्यापेक्षा खूपच लहान होते. विश्वास ठेवा. तुम्हाला याची खरंच गरज असल्यास होय टाईप करा. शांती आणि विश्रांतीसाठी प्रार्थना. देवा, माझ्या आयुष्यातील परिस्थितीबद्दल काळजी करणे माझ्यासाठी सोपे आहे. प्रत्येक दिवशी मला हे लक्षात ठेवण्यास मदत करा की तुम्ही नेहमी नियंत्रणात आहात. आज मी तुमच्या तरतुदी, संरक्षण आणि माझ्यासाठीच्या योजनांवर विश्वास ठेवत आहे. माझ्या प्रत्येक गरजेची आणि इच्छेची तुला काळजी आहे हे जाणून मी विश्रांती घेऊ शकतो. मी माझ्या जीवनाचा ताबा तुमच्या हाती सोपवल्यामुळे मला शांती द्या. घाई करणे थांबवा. तुमच्या प्रार्थनांचे उत्तर देण्याची सर्वोत्तम वेळ देवाला माहीत आहे. तुम्ही वाट पाहण्याच्या प्रयत्नात असाल तर त्याला शोधत राहा. स्वतःला प्रभूमध्ये आनंदित करा आणि तुम्ही केवळ वाट पाहत नाही तर विश्वासाने कसे चालत आहात त्याच्या उपस्थितीत पूर्ण व्हाल. त्याच्या परिपूर्ण इच्छेला शरण जाल. देव म्हणतो की पुढील 24 तासात तुम्हाला आर्थिक विपुलता अनुभवायला मिळणार आहे. मला तुझा अभिमान आहे. मी तुझ्यासाठी तुझ्यासोबत आहे आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. प्रार्थना करणे चालू ठेवा. तुला मी लवकरच मिळणार आहे. देव म्हणतो मी तुझ्या आयुष्यात काहीतरी वेगळं उपयुक्त करणार आहे. विश्वास ठेवा. तुमच्यासाठी गोष्टी अचानक बदलू शकतात. कसे आणि केव्हा याची काळजी करू नका. फक्त नवीन परिणामांच्या शक्यतेवर मनापासून विश्वास ठेवा.
आपण सध्या जे अनुभवत आहात त्यापेक्षा हे सर्व खूप वेगळे असू शकते. कोणतीही गोष्ट कधीही अंतिम नसते. यामुळे तुम्हाला शांती मिळणे आणि तुम्हाला आशा मिळणे. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. स्वामी तुमची सर्व चांगली स्वप्न पूर्ण करो. स्वामी तुमची सर्व संकट लवकरात लवकर दूर करो. हीच स्वामी चरणी मनापासून प्रार्थना. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.